मॅच त्यांनी आराम केलेला नाहीये, नॉन स्टॉप अंपायरिंग करतायत, त्यांचं अगदी मनापासून कौतिक आभार असतील. डिसिजन देखील खूप चांगले. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या 2 ओव्हरसाठी मी स्वतः अविनाश तरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सौरभ, समोर असेल तेजस. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, मागे फिल्डर उभा आहे. या एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं तेजसने. काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय संपूर्ण वांगणी टीमने. अखिलेश असेल, तुषार, त्यांचा जो सलामीचा जो उंच फलंदाज आहे त्याने देखील चांगली कामगिरी केली आहे. 2 सामने जिंकलेत आणि बीड सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलंय. आता 2 हात करत असताना चेंज द गेम वंजारपाडा या संघासमोर. अकुटप्याचा बॉल होता, त्याला हुक केलंय, पुल केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी या मॅच मधला हा पहिला चौकार. आज संपूर्ण दिवस आपण बघितलं तर योगेशजी वाघ सर आणि पियुष बाबरेने तर डबल रोल केलाय. खरं तर तो इन टीम खेळतोय, यष्टीरक्षक आहे चेंज द गेम वंजारपाडा या टीम मधून. आणि त्याची मॅच संपली की लगेचच तो एक इनिंग देखील कॉमेंट्री करतोय, त्याचं देखील कौतुक असेल. नेक्स्ट बॉल सौरभ तयार. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा काहीही संपर्क होत नाही. हा आला डॉट बॉल. यष्टांच्या मागे ऑलराऊंडर भूमिकेत पियुष बाबरे. वंजारपाडा गावचा बुलंद आवाज, ज्याने आपल्या वंजारपाडचं आणि संपूर्ण कर्जत तालुक्याचं नाव बऱ्याच ठिकाणी लौकिक केलंय. त्याचाच भाऊ, त्याचा सक्का भाऊ सौरभ गोलंदाजी मार्कवर आहे. रिवर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार, चली तो दुश्मन की नली नाही तो फिर खुद का गला. आणि ते दुश्मनाची नळी तोडली आहे फलंदाजने. बॉल सीमा पार, चौकार. रणशिंग फुंकलंय. धावा हव्यात वांगणी टीमला आणि त्या धावा रोकायच्यात वंजारपाडा टीमला. परंतु इथे अखिलेश इज ऑन फायर नाऊ. त्याच्या बॅट मधून आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा आणि एकूण ह्या ओव्हर मधला तिसरा चौकार आलाय. व्हेरी गुड बॅटिंग. छत्रपती शिवाजी महाराजांची जशी तलवार तळपते अगदी त्याच पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे. फक्त चौकारांची भाषा बोलतो अखिलेश. 4 चेंडूमध्ये 12 धावांची इनिंग. इथे आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. झेलची नामी संधी चुकी होणार नाही आणि महत्वाचा गडी आता इथे टिपलाय गोलंदाज सौरभने. अखिलेश बॅक टू पॅव्हिलियन. याच दरम्यान सुनील दादा मसने, आपल्याला देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावर, बरेचसे प्रेक्षक असे असतात की त्यांना बाहेरून मॅच बघायला आनंद मिळतो. खरं तर मला पण तीच सवय. कुठे मी मॅच बघायला गेलो तर बरेचसे आयोजक आवाज देत असतात की या म्हणून, पण बाहेरून मॅच बघण्याचा जो आनंद आहे तो व्यासपीठावरून नसतो. परंतु हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आम्ही सजवलंय. आपला शुभ सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि ती आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील जपण्याचा प्रयत्न करतोय. तुळशीचं रोपटं 2, जी तुळशीचं रोपटं आम्ही तुम्हाला देतो ती आपल्या दारासमोर लावा, म्हणजे संपूर्ण वर्षभर आमची आठवण तुम्हाला राहील. मंदिरावर कळस आणि दारामध्ये तुळस ही असायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने आपण करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न असतो. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड. न्यू बॅटर रोहन आलाय, नॉन स्ट्राईकला उभा असेल आणि ऑन स्ट्राईक तेजस. पहिलाच बॉल अगदी आखूट टप्प्याचा होता, चांगली मेजवानी होती. डाव्या स्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईट बॉल. कदाचित चेंडू आणि फळीचा संपर्क झाला असताना तर बॉल सीमा पार असता.
थोडक्यात मिस झालाय, परंतु एक्स्ट्राची ही एक धाव मिळेल. धावसंख्या 14च्या घरात. गोलंदाजी मार्कवर कुमार आहे. दुसरं षटक घेऊन पहिलं षटक हाताळलं सौरभने. त्याने 13 धावा खर्च केला. एक गडी त्याने टिपला. त्याच्यानंतर पहिला चेंडू स्वेर मारा. या दरम्यान नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके दिनेश दादा काळेकर यांचं आगमन झालंय. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील हार्दिक सरचं स्वागत. हे खरं तर खऱ्या अर्थानं हे मान्यवर बॅक टू बॅक हा दुसरा स्वेर चेंडू आहे. धावा रोखायच्यात आणि कुठेतरी धावा खर्च करतोय. दिनेश दादा काळेकर यांच्याबद्दल मी नक्की सांगेल की हे असे निष्ठावंत शिवसैनिक आहेत की यांना आमंत्रणाची गरज नसते, इन्व्हिटेशनची गरज नसते. त्यांना माहिती आहे हिंदुहृदय सम्राट चषक आहे. सगळ्या युट्यूबवरती भगवे डौलाने फडकतात, आपल्याला जायलाच हवं. इथे हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स सीमा पार. बॅक टू बॅक 2 वाईड नंतर हा आलेला महत्वाचा चौकार. जे कोणी प्रेक्षक क्रिकेट प्रेमी ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असतील तरी त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय हिंदुहृदय सम्राट चषक 2025. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसरी क्वार्टर फायनल रंगते मैदानाच्या आतमध्ये शिवाजी शेठ खारी क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावर सुरू असलेली ही तिसरी क्वार्टर फायनल. एका बाजूला वांगणी परिसरातील आदर्श वांगणी संघ तर दुसऱ्या बाजूला नेरळ परिसरातील चेंज द गेम वंजारपाडा हा संघ. एका चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 19. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे कुमारच्या बातातील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळला होता आणि यावेळी फुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमा पार षटकार. डाऊनला यायचा आता सलामीसाठी आला आणि त्याच्यानंतर मात्र चौफेर फटकेबाजी सुरू आहे. 3 चेंडू मध्ये 11 धावा, एक चौकार, षटकार आणि एकेरी धाव अशा 11 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. जबरदस्त बॅटिंग. त्याला माहिती आहे महत्वाची मॅच आहे, डू ऑर डाय. ह्या चमचमत्या ट्रॉफीवर त्याला नाव कोरायचंय. त्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री देखील घेतली आहे. इथे मात्र शरीराचा वेध घेतलाय. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. कमबॅक करण्याचा प्रयत्न कुमारचा. कभी तेरी तो कभी मेरी. एक बॉल तेजसचा तर दुसरा बॉल कुमारचा. हे बॅटल असायलाच हवं, हा संघर्ष असायलाच हवा मैदानामध्ये. झुंज, कडवी झुंज सुरू आहे 2 संघांच्या दरम्यान. कारण दोघेही संघ आपल्या गावाच्या नावासाठी खेळतायत. त्यांना ट्रॉफी हवी आहे. प्रत्येक संघ हा ट्रॉफीसाठी खेळत असतो आणि ही ट्रॉफीसाठी असणारी मॅच आहे. पारितोषिक किती आहे ते मॅटर करत नाही, परंतु ही चमचमती ट्रॉफी त्यांना घेऊन जायची आहे आणि आपल्या गावात बाईकवर किंवा 4 व्हीलरमध्ये त्यांना मिरवायची आहे. कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार त्याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कुमार सज्ज. इथे देखील फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मधून जसा सुईमधून धागा निघावा अगदी तसाच 2 खेळाडूंच्या मधून बॉल गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. च्या माध्यमातून छत्रपतींच्या शूरमर्दांनो आणि सगळे शूरवीर लढवय्ये या मैदानामध्ये लढतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग लागलं की अंगावर शहारे येतात. आता मात्र तेजस पडवळची बॅट तळपतीये. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. पंचांना चुकवत बॉल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिले दात जात ही आमची. पहा चालूनी पाणे पाणे आमच्या इतिहासाची. अखंड वीर ते लढते लढले नवल काय ते घडले. घडा वेगळी शीर झाल्यावर लढते अवघे लढले. मुरारबाजी म्हणती त्याला नवल कथा ही त्याची. पहा चालूनी पाणे पाणे आमच्या इतिहासाची. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी. आणि काय बॅटिंग करतोय तेजस पडवळ या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, त्याला देखील भिरकावून दिलाय. 9+6 मिळतायत 7 धावा.
जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. चाळीस धावा धाव फलकावर. मागच्या 2 मॅच मध्ये अपयश आलं म्हणून काय झालं, अडचणी अडीअडचणी संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. जोपर्यंत अडचणी येत नाहीत तोपर्यंत आपण त्या अडचणीवर मात करत नाहीत आणि तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. आणि ते यश प्रस्थापित करत असताना तेजस पडवळ जबरदस्त बॅटिंग. आता फटका फसलाय, फ्रीडचा बॉल होता, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी. फ्री हिटच्या बॉलवर मात्र झेलबाद झाला परंतु तो आउट नसणार आहे. 2 ओव्हरचा वादळी खेळ इथे समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा धाव फलकावर. 8 चेंडूमध्ये 26 धावांची अफलातून इनिंग खेळत असताना तेजस पडवळ जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून फक्त चौकार षटकारांची भाषा बोलतोय. त्याला माहिती ही मॅच महत्वाची आहे, डू ऑर डायची मॅच आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये जेव्हा त्याला अपयश आलं तेव्हा थोडासा निराश होता परंतु त्यावेळी त्याला साथ दिली अखिलेशने आणि तुषारने. पहिल्या मॅच मध्ये अखिलेश मॅन ऑफ द मॅच ठरला. यस, नक्कीच रिटायर्ड होतोय, इंज्युअर्ड झालाय रोहन आणि तो मात्र बाहेर परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मागच्या मॅचचा हिरो, छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा, तुषार आता खेळपट्टीवर गेलाय. तुषारकडून देखील चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. या एका ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये किती धावा येतील. आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा धाव फलकावर. स्वतः संघाचा कर्णधार, संघाचा मुख्य खेळाडू संकेत बाबरे आता गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिलाच बॉल, संकेत तयार. इथे देखील फटका चांगला आहे, जबरदस्त फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, थांबवलंय, अगदी एकही धाव घेऊ दिली नाहीये. हे एफर्ट्स असणं गरजेचं आहे, प्रयत्न करायलाच हवेत. जरी 2 ओव्हरमध्ये 41 धावा आल्या असल्या तरी ह्या ओव्हरमध्ये कशा कमीत कमी धावा जातील किंवा हे षटक कसं चांगलं पडेल याचा आता विचार करायचा आहे. जे झालं ते झालं, आता याच्या पुढे काय करायचंय याचा आपण प्रयत्न करायचा. जबरदस्त बॉलिंग, वेग पहा, भन्नाट वेग होता. टप्पा पडल्यावर नाकाच्या समोरून चेंडू निघून गेला. परफ्यूम डिलिव्हरी केली आहे संकेत बाबरेने. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. वंजारपाडा गावातील चेंज द गेम वंजारपाडा म्हटलं की सगळे यंग खेळाडू, पियुष बाबरे आणि त्यांची संपूर्ण टीम, सौरभ असेल, संकेत, करण, भरपूर सारे कुमार, चांगले चांगले यंग खेळाडू या देखील संघात आहेत आणि मोठमोठ्या संघांना ह्या संघाने देखील पाणी पाजलंय. तिसरा बॉल, दांडीगुल. मी मगाशीच उल्लेख केला होता की मागे काय घडलं ते विसरून जा, आता काय करायचंय त्याचा प्रयत्न करा. 3 चेंडू निर्धाव हाताळलेत, 3 चेंडू निर्धाव आणि महत्वाचा गडी देखील त्याने कमवला आहे.